जळगाव लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून त्या ठिकाणी प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी देण्यात आलेली होती, परंतु त्यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि आता चाळीसगाव तालुक्यामधले युवराज जाधव यांना वंचितकडून त्या ठिकाणी जळगाव लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः युवराज जाधव आहेत। आप्पासाहेब, काय सांगाल, या ठिकाणी आपल्याला वंचितकडून उमेदवारी मिळालेली आहे? श्रद्धेय बाळासाहेब यांचं मी पहिले आभार मानतो की त्यांनी एक गरीब कार्यकर्त्याला, तालुका अध्यक्षाला, माझी यांना त्यांनी उमेदवारी दिली। त्यांचा मी खूप खूप आभारी आहे। बाळासाहेबांकडे तर गण दिग्गज गेले, गण पैसेवाले गेले, पण त्यांनी एखादी बौद्ध समाजाचा गरीब शेतकरी सर्वसामान्याचा मुलगाला त्यांनी आज उमेदवारी दिली, हे मला आनंद वाटतोय। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। परंतु त्या ठिकाणी आपल्या विरोधामध्ये बघितलं तर मातब्बर त्या ठिकाणी उभे आहेत आणि कसं त्या आव्हान कसं पेलणार आहात आपण ते त्यांचं? आपण बघत आहे त्या विरोधांमध्येच दोघींमध्ये झुपलेले गेले आणि विरोध नसले ते एका माळीचे दोन मणी आहे। त्याच्यामुळे ते आमच्यासाठी काही एवढी महत्त्वाची गोष्ट नाही आहे, कारण की आम्ही जे उभे आहे वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब यांच्या अध्यक्षाखाली जो आम्हाला उमेदवारी मिळाली आहे की आम्ही जळगाव लोकसभामधनं विजय होऊ ही नक्की आहे। गेल्या विधानसभेला आपण त्या ठिकाणी चाळीसगाव तालुक्यातून वंचित बहुजन आघाडीला मोठं मताधिकारी विधानसभेला मिळवून दिलेलं होतं। नेमकं आता आपल्या पुढे काय आपली त्या ठिकाणी भूमिका असणार आहे? कुठले मुद्दे घेऊन आपण त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहात? आपण बघत आहे जे आत्ताचं जे सरकार आहे, हे सरकारने काय काम केलंय व जे मागचं उद्धव बाळासाहेब सरकार होतं त्यांनी काय काम केलं, म्हणून यांना दोघी सरकारला जनता कटाळून गेली। यांना तिसरा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे आणि आम्हाला कधी जनतेने संधी दिली की आम्ही महाराष्ट्राचा व देशाचा विकास करू। परंतु करण पवार असतील, स्मिता वाघ असतील, ते देखील त्या ठिकाणी प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले आहे। एकंदरीत मोठं आव्हान त्या ठिकाणी आपल्या पुढे असणार असं वाटतं आपल्याला? मला तर काही वाटत नाही। करण पवार हा बी एक माणूस आहे आणि सुषमाताई ही तर महिलाच आहे, त्याच्यामुळे मला काही एवढं आव्हान वाटत नाही त्यांचं। एकंदरीत कुठले मुद्दे घेऊन आपण लोकसभेला त्या ठिकाणी सामोरे जाणार आहात? देशाचं जे राजकारण चालू आहे, देशामध्ये जी महागाई वाढलेली आहे, त्या महागाईच्या अनुषंगाने आम्ही जसा जसा वेळ होईल आम्ही तसं तुम्हाला सांगू। तर हे होते युवराज जाधव, ज्यांना नुकतीच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे आणि महागाईच्या संदर्भात महागाईचा मुद्दा घेऊन आम्ही त्या ठिकाणी ही निवडणूक लढवणार आहोत असं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। खिमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव।